भाषेच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्वाचं असतं. कारण संवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण व्यवहार करत असतो आणि भाषेचे व्यवहार हे ज्या माध्यमातून चालतात त्या माध्यमामध्ये या ठिकाणी व्याकरणाचा अतिशय महत्वाचा भाग असतो. तर माणसाचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात, त्याचबरोबर भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती देखील होत असते. पहा, जे साहित्याची निर्मिती करतो तिथे भाषेचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करत असतो आणि ह्या भाषेच्या किंवा शब्दाच्या माध्यमातून शब्दांचे विविध अर्थ तिथे प्रकट होत असतात किंवा त्याच्यातून अभिव्यक्त होत असतात. आता दोन्ही ठिकाणी भाषा ही परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते. जसं पहा, चित्रकाराचा अनुभव हा रंगामधून व गायकाचा अनुभव हा स्वरामधून, तसा लेखकाचा अनुभव हा शब्दातून व्यक्त होतो. पहा, एखादा चित्रकार असेल, त्याचे जे काही अनुभव आहेत तो चित्राच्या माध्यमातून व्यक्त करत असतो, तर गायक हा त्याच्या सुराच्या माध्यमातून. तसंच एखादा लेखक असेल किंवा कवी असेल, त्या शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो, म्हणजे आपले विचार भावना आहेत त्या व्यक्त करत असतो. जसं संदेश देणं, भावना व्यक्त करणं, विचारांची देवाणघेवाण करणं, याच्यासाठी प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते. पहा, शब्दांची योग्य प्रकारे निवड करणं किंवा त्याची सूचकता आहे ही लक्षात घेणं हे अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी व्याकरणामध्ये ठरत असतं किंवा भाषेच्या अभ्यासामध्ये ठरत असतं. कारण आपल्याला माहिती भाषेचा जर योग्य प्रकारे वापर नाही झाला तर तिथे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. पहा, अनेक शब्दामधून योग्य शब्दाची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी आणि तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवे. यासाठी शब्दशक्तीची ओळख करून घेणे गरजेचे ठरते. पहा, आता जे काय माणसाकडे भाषा विकसित करण्याची जी शक्ती आहे किंवा शब्दाचा वापर आपण या ठिकाणी जो करत असतो त्या शब्दाचा वापर योग्य प्रकारे करण्याचं ज्ञान त्याला असायला हवं आहे. पहा, किंवा असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच इथे आपण व्याकरणाचा अभ्यास करत असतो. पहा, आता या ठिकाणी व्याकरणामध्ये किंवा शब्दशक्तीमध्ये, शब्दशक्ती कशाला म्हटलं जातं तर पहा, शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते त्याला काय म्हटलं जातं, शब्दशक्ती असं म्हटलं जातं. म्हणजेच अर्थ व्यक्त करण्याची जी ताकद किंवा क्षमता जी शब्दामध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो, शब्दशक्ती असं म्हणतो. आता पहा, त्यासाठी आपण काही उदाहरणं त्या ठिकाणी पाहूयात, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. खालील वाक्यांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचे निरीक्षण करा. एक पहिलं वाक्य आहे, मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं वाक्य आहे, त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख. तिसरं आहे, माझ्या मना बंद दगड. बघा, आता ह्या तिन्ही वाक्याचं आपण जर त्या ठिकाणी निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं, पहिल्या वाक्यामध्ये दगड हा शब्द आलेला आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा दगड हा शब्द आलेला आहे, तसंच तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा दगड शब्द आलेला आहे. परंतु जेव्हा आपण ही वाक्य वाचतो किंवा त्याचा अर्थ लक्षात घेतो तेव्हा त्या ठिकाणी त्याचा अर्थ वेगवेगळा होत असतो. पहा, आता इथे पहिलं वाक्य जर आपण पाहिलं तर काय होतं, मी आज मोठा दगड पाहिला. म्हणजे काय, एक दगड, तुम्हाला माहिती दगड म्हटल्यानंतर रूढ अर्थाने किंवा आपल्या नजरेसमोर एक अशी वस्तू येते की ती आपण त्या ठिकाणी त्याच्यासाठी काय वेगळा अर्थ त्या ठिकाणी निघत नाही किंवा सहजासहजी ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर येत असते. तर दुसरं वाक्य पहा, त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख. आता इथे जेव्हा आपण हा दगड हा शब्द वापरतो त्याचा अर्थ कसा बदलतो पहा, म्हणजे वाक्यानुसार अर्थ हे बदलत असतात. त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, काळ्या दगडावर ओढलेली रेख हे असं शब्दशः त्या ठिकाणी घेऊ शकतो का आपण, नाही. म्हणजे याचा रूढ अर्थ आहे, त्याच्यापेक्षा जेव्हा वेगळा आपण अर्थ घेतो तसाच अर्थ इथे घेतलेला आहे. पहा, याचा अर्थ काय होतो, त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख म्हणजे कधीही म्हणजे तो इतका अचूक बोलतो की त्याचं बोलणं हे असं आहे की चुकीचं नाहीच, इतकं ते सत्य आहे. त्याच्यासाठी काळ्या दगडावरची रेख असा शब्द इथे वापरलेला आहे. पहा, त्यानंतर तिसरं जर वाक्य पाहिलं तर काय आहे, माझ्या मना बन दगड. आता माझ्या मनात दगड बन म्हणजे मनाला सांगितलंय का दगड बनायला, दगडासारखं कठीण बनायला नाही, तर इथे जेव्हा आपण त्याचा अर्थ विचारात घेतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, माझ्या मना बन दगड म्हणजे माझं मन आहे ते कसं होऊ देत, कठोर होऊ देत, कठीण होऊ देत किंवा दगडासारखं कठीण होऊ देत, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे पहा, जशी वाक्य बदलतात तसं त्या ठिकाणी त्या शब्दाचे अर्थ सुद्धा इथे बदललेले आपल्याला लक्षात येईल. पहा, प्रस्तुत वाक्याच्या निरीक्षणानंतर असे लक्षात येईल की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे. प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाला दगड हाच अर्थ असला तरी शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ
संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे. पहा, आता वरच्या पहिल्या वाक्यामध्ये जरी त्याचा दगड हा दगड अर्थ असला तरी सुद्धा वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्याचा मूळ जो अर्थ आहे किंवा संदर्भ आहे तो बदललेला किंवा विशिष्ट असा संदर्भ त्या ठिकाणी व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ही शब्दाच्या अंगी जी शक्ती आहे किंवा जे सामर्थ्य आहे हे अर्थ व्यक्त करण्याचं, अभिव्यक्त होण्याचं त्याला काय म्हटलं जातं? शब्दशक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की अर्थ व्यक्त करण्यासाठी किंवा अभिव्यक्त होण्यासाठी शब्दाचा जो मानव वापर करत असतो ती शब्दामध्ये असलेली जी शक्ती आहे त्याला आपण काय म्हणतो? शब्दशक्ती. आणि साधारणपणे काव्यामध्ये असेल किंवा साहित्यामध्ये असेल या शब्दशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. पहा, आता या शब्दशक्तीचे प्रामुख्याने 3 प्रकार केले जातात. पहा, पहिला प्रकार आहे तो म्हणजे अभिधा, दुसरा आहे तो लक्षणा आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजना. याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याचे उपप्रकार आहेत, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे आहे त्यामध्ये आपल्याला हे 3 प्रमुख प्रकार जे आहेत त्याचाच अभ्यास करायचा आहे. किंवा हे प्रकार कसे ओळखायचे, त्याची लक्षणं काय असतात, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी तो शब्द प्रकार हा पाहायचा आहे. पहा, आता त्यामधला पहिला जो पहिली जी शब्दशक्ती आहे त्याचं नाव आहे अभिधा. आता अभिधा म्हणजे काय? बघा, वरील 3 उदाहरणातून आपल्या असे लक्षात येते की पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो. पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची जड वस्तू हा अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होतो. म्हणजे अशी जी शब्दाची जी शक्ती आहे तिला काय म्हटलं जातं? अभिधा असं म्हटलं जातं. बघा, लक्षात घ्या की एखाद्या शब्दाचा जो शब्दशः अर्थ असतो किंवा रूढ अर्थानं जो शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं? अभिधा असं म्हटलं जातं. समजा मी म्हटलं त्या ठिकाणी वाघ बसला आहे. आता वाघ म्हटल्यानंतर एक प्राणी हाच आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. तसंच म्हणजे प्रत्यक्ष वाघ ही आपल्या नजरेसमोर ते चित्र रूढ अर्थाने जे आपण आतापर्यंत वापरात आलेलो आहोत तेच येणार आहे. पहा, किंवा ग्राउंडवर मुले खेळत होती. आता ग्राउंड म्हटल्यानंतर त्या ठिकाणी किंवा मैदान म्हटलं, समजा मैदानावरती मुलं खेळत होती, तर मैदान म्हटल्यानंतर विस्तृत अशी जागा जिथे खेळलं जातं हे आपल्या नजरेसमोर येतं. म्हणजे याचा वेगळा अर्थ तिथे आपण काढतो का? नाही. म्हणजे जो रूढ अर्थाने किंवा शब्द उच्चारल्यानंतर उच्चारासारखा त्याचा जो अर्थ असतो त्याला काय म्हटलं जातं? अभिधा. किंवा याला वाच्यार्थ असं सुद्धा म्हटलं जातं. वाच्यार्थ म्हणजे काय? उच्चारावरून जो अर्थ निघत असतो त्याला वाच्यार्थ असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, अभिधा म्हणजे शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे तसाच किंवा आपल्या नजरेसमोर शब्द उच्चारताच रूढ अर्थ येतो किंवा सहज जो नेहमी वापरात असलेला जो शब्द आहे, अर्थ आहे तो येतो, त्याला काय म्हटलं जातं? अभिधा असं म्हटलं जातं. पहा, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की शब्दाची पहिली शक्ती आहे किंवा त्या शब्दाची जी पहिली शक्ती आहे त्याला काय म्हटलं जातं? अभिधा असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य याचं सांगितलं जातं की वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. कुठलाही तो शब्द वाचला की लगेच शब्दशः त्याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे तो म्हणजे तो अर्थ शब्दकोशातही असतो. म्हणजे शब्दकोशामध्ये जो दिलेला अर्थ असतो, रूढ अर्थ असतो, तोच या ठिकाणी अभिधा त्यामध्ये येत असतो. पहा, आणि चौथं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे अभिधा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असं म्हणतात. वाच्यार्थ म्हणजे उच्चारला जाणारा अर्थ. म्हणजे अभिधा शक्तीमध्ये जो अर्थ निर्माण होत असतो तो कसा असतो? वाच्यार्थ असतो किंवा उच्चारावर आधारित तो असतो. अशी ही काही वैशिष्ट्ये अभिधा या शब्दशक्तीचे आपल्याला सांगता येते. आता हे लक्षात घेतल्यानंतर पुढे मग आपल्याला त्याच्यावरून अभिधा वाक्यामध्ये जे शब्द अभिधा आहे, लक्षण आहे की व्यंजन आहे हे सुद्धा ओळखावं लागतं. त्यामुळे त्याच्यातला सूक्ष्म जो अर्थ आहे तो लक्षात घ्यायचा आहे. पहा, पुढचे काही म्हणजे पुढचे प्रकार पाहिल्यानंतर हे अधिक तुमच्या लक्षात येईल. पहा, त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लक्षणा. आता लक्षणा म्हणजे काय? तर बघा, दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेख या शब्दसमूह दगडावर काढलेली रेख या वाच्यार्थाबरोबर त्याचे बोलणे कधीही नष्ट होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ निघतो. पहा, जेव्हा एखाद्या शब्दातून रूढ अर्थ न निघता त्या ठिकाणी दुसरा अर्थ निघतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला लक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असा जेव्हा दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? लक्षण असं म्हटलं जातं. पहा, याचं उदाहरण एखादं आपल्याला सांगता येईल अजून.
त्या ठिकाणी लांडगा हा माणसाची वृत्ती ही लांडग्यासारखी असते. बघा हे वाक्य आहे, माणसाची वृत्ती ही लांडग्यासारखी असते. आता इथे लांडगा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर लांडगा जरी प्राणी येत असला तरी जेव्हा वृत्तीच्या संदर्भात आपण त्याचा अर्थ घेतो तेव्हा काय लक्षात येतं इथे, तर लांडग्यासारखी वृत्ती म्हणजे लांडग्यासारखं धुळतं वा कपटी अशी वृत्ती त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते. म्हणजे इथे लांडग्याचा अर्थ आपण काय करतो, वेगळ्या अर्थाने घेतो, शब्दशः घेत नाही. तेव्हा अशा प्रकारचं जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी शब्दाचा अर्थ सूचित होतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, लक्षणं असं म्हटलं जातं. पहा आता या लक्षणं या शब्दशक्तीची वैशिष्ट्ये काय आहेत, तर पहा पहिलं वैशिष्ट्य आहे म्हणजे दुसरा अर्थ सूचित होतो. म्हणजे रूढ अर्थ सूचित न होता त्याचे जे इतर अर्थ आहेत किंवा जो दुसरा अर्थ आहे तो त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असतो किंवा सूचित होत असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. म्हणजे काय, मूळ अर्थ आहे तो तसाच राहत नाही. बाधा येणं म्हणजे जो त्याचा मूळ, आता इथे जसं दगड म्हटलेला आहे, दगड हा दुसऱ्या वाक्यामध्ये आपण काळ्या दगडावरची रेख असा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा काय झालेला आहे, तिथे ते वाक्य आहे त्याचा अर्थ बदललेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी अर्थाला बाधा निर्माण झालेली आहे. म्हणजे लक्षणामध्ये काय होतं, तर या शब्दशक्तीमध्ये मूळ शब्दाचा जो अर्थ आहे तो वेगळा या ठिकाणी येत असतो, अर्थाला बाधा त्या ठिकाणी निर्माण होत असते. हे आपल्याला याचं एक वैशिष्ट्य सांगता येतं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे जो शब्दशः अर्थ आहे तो या ठिकाणी उपयोगी पडत नाही, तर त्याच्या संदर्भात दुसरा शब्द किंवा अर्थ त्या ठिकाणी आपण घेत असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लक्षण शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात. बघा अभिधा या शब्दाच्या अर्थाला आपण काय म्हणतो, वाच्यार्थ म्हणतो. आणि इथे लक्षणा शक्तीच्या किंवा लक्षणा शक्तीच्या साह्याने जो अर्थ प्रकट होतो त्याला काय म्हणतो आपण, लक्षार्थ असं म्हणतो. लक्षात घ्या फरक काय आहे लक्षार्थ आणि वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे जो सहज मूळ अर्थ आहे त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो, शब्दशः अर्थ किंवा मूळ अर्थ याला वाच्यार्थ म्हणतो. तर लक्षात कशाला म्हणतो, त्याच्यातून जो वेगळा अर्थ प्राप्त होतो आणि त्या वाक्याचा अर्थ बदलतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, लक्षात म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजना. आता व्यंजना म्हणजे काय, तर तिसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, माझ्या मना बंद दगड. आता या वाक्यामध्ये बंद दगड या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर वेगळाच निघतो. बघा शब्दशः अर्थ आपण जर म्हणाल तर म्हणा दगड बन असं एक सांगितल्यासारखं होतं, परंतु इथे आपल्याला तो शब्दशः अर्थ घ्यायचा आहे का नाही, तो शब्दसमूह आहे त्याचा एक वेगळा अर्थ या ठिकाणी किंवा भलताच असा अर्थ निघत असतो. म्हणजे त्याचा काय अर्थ आहे, तन मन घट्ट कर किंवा आघात सहन कर किंवा अगदी कठोर हो किंवा कठीण हो, असे वेगवेगळे अर्थ आपण त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणजे असा वेगळा आणि सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो. त्याचबरोबर मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असते तिला काय म्हटलं जातं, व्यंजना असं म्हटलं जातं. पहा म्हणजे शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे त्याला बाधा न आणता हा बदल त्या ठिकाणी केलेला आपल्या लक्षात येतो. पहा आता याची वैशिष्ट्ये काय आहेत पहा, पहिलं वैशिष्ट्य आहे वेगळा अर्थ सूचित होतो. याच्यातून जो मूळ अर्थ आहे तो न सूचित होता तिसराच किंवा वेगळाच अर्थ सूचित होत असतो किंवा समजत असतो म्हणूया. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे मूळ अर्थाला बाधा येत नाही. पहा लक्षणामध्ये काय होतं, मूळ अर्थाला बाधा येते पण इथे मात्र मूळ अर्थाला बाधा येत नाही. तर पुढचं वैशिष्ट्य आहे त्याचं ते म्हणजे हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. आता याचा दुसरा सुसंगत असणारा अर्थ आहे असं हे वाचकांपर्यंत ही शक्ती काय करते, आपल्यापर्यंत पोहोचवत असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात. पहा अभिधाच्या माध्यमातून व्यक्त होतो त्याला वाच्यार्थ म्हटलं जातं, लक्षणाच्या माध्यमातून व्यक्त होतो त्याला लक्षार्थ म्हटलं जातं आणि व्यंजनेच्या माध्यमातून व्यक्त होतो त्याला काय, व्यंगार्थ असं म्हटलं जातं. पहा हा फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता या व्यंगार्थाची एक गंमत आहे पहा, किंवा त्याचे कसे एका शब्दापासून किती वेगवेगळे अर्थ उलगडत जातात हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. किंवा वेगवेगळे अर्थ आपण प्रत्येक व्यक्तिगणिक त्या शब्दाचा अर्थ वेगवेगळा होत असतो. आता एक किती शब्द दिलेला आहे पहा, सूर्य उगवला.
आता सूर्य उगवला म्हटल्यानंतर तुम्ही समोर बसलेल्या 30-20 मुलं काही असतील, प्रत्येकाच्या नजरेसमोर वेगवेगळा अर्थ येईल. कोणी म्हणेल सूर्य उगवला म्हणजे सूर्य आकाशात आला किंवा वरती आला असं म्हणेल. कोणी म्हणेल पहाट झाली, कोणी म्हणेल अरे आता सूर्य उगवला म्हणजे उठायची वेळ झाली, कोणी म्हणेल माझी काम करायची वेळ झाली, कोणी म्हणेल चला आता उजाडलेलं आहे मला ऑफिसला जायची वेळ झाली, तर कोणी म्हणेल त्या ठिकाणी देवपूजेची वेळ झाली. म्हणजे सूर्य उगवल्याचे वेगवेगळे अर्थ प्रत्येक व्यक्तिगणिक त्या ठिकाणी काय होणार आहे, बदलणार आहेत पहा. जसं तो शब्द उच्चारल्यानंतर जेव्हा वाच्यार्थ काय झाला त्याचा, सूर्य उगवला म्हणजे सकाळ झाली अशा अर्थाने जरी सुरुवातीला आपल्याला दिसत असलं तरी व्यक्तीनुसार त्याचा वेगळा अर्थ सूचित होत असतो. ही व्यंगार्थाची गंमत किंवा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पहा. त्यामध्ये बघा काही व्यक्तींची मी जसं सांगितलं झोपेतून उठण्याची वेळ झाली हाही त्याचा अर्थ होतो. काहींचं झाडलोट करण्याची वेळ झाली सूर्योदय झाला म्हणजे त्याचा अर्थ निघू शकतो. काही व्यक्तींची धार्मिक किंवा पूजेची वेळ झाली, प्रार्थनेची वेळ झाली असाही अर्थ निघतो. किंवा मुलांची आंघोळीची वेळ झाली असाही त्याच्यामधून अर्थ होत असतो. म्हणजे एकाच अर्थाच्या विविध छटा त्या ठिकाणामधून व्यक्त होत असलेल्या दिसतात. आणि म्हणून पहा साधारणपणे व्यंगार्थ ही जी शब्दशक्ती आहे याचा वापर प्रामुख्याने कुठे केला जातो तर कवितेमध्ये. आता कवितेमध्ये पहा एका शब्दाचे अनेक अर्थ त्या ठिकाणी आपल्याला असलेले पाहायला मिळतात किंवा एका शब्दातून अनेक अर्थ आपण घेऊ शकतो. म्हणून कवितेमध्ये साधारणपणे सर्जनशील लेखक जे आहेत, सर्जनशील म्हणजे काय, नवनिर्मिती करणारे, सर्जनशीलता याला नवनिर्मिती असं म्हटलं जातं. आता पहा एखादी कविता आहे, जर पारंपरिक पद्धतीने प्रत्येकाने 30-30 वाक्य वापरली तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये रस निर्माण होणार नाही किंवा ती निरस होईल. मग साहजिकच कवी कसा असतो, सर्जनशील असतो आणि मग साहजिकच ह्या शब्दाचा वापर अधिकाधिक आकर्षित पद्धतीने नव्याने करण्याचा प्रयोग तो करत असतो. ह्यालाच काय म्हटलं जातं, सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मिती करणे. असे कवी हे नवनिर्मिती करत असतात आणि ही नवनिर्मिती करत असताना या व्यंगार्थ आहे किंवा व्यंजन हे लक्षण आहे याचा वापर साधारणपणे कवितेमध्ये मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसतो पहा. पुढे बघूया, वाचन व लेखन करताना या तिन्ही शब्दशक्तीचे ज्ञान असणे महत्वाचे आहे. का, कारण शब्दामधून त्या ठिकाणी खूप विविध अर्थ प्रकट होत असतात आणि म्हणून व्यक्तीला जेव्हा एखादं वाचन करत असतो किंवा लेखन करत असतो तेव्हा या शब्दाचे वेगवेगळे अर्थ किंवा या शब्दशक्ती आहे त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला मागे म्हटलं दिन हा शब्द आहे, दिन म्हटल्यानंतर दिवस हा वाच्यार्थ झाला, शब्दशः अर्थ आपल्या लक्षात आला की दिवस हा एखादा दिवस अशा अर्थाने आपण हे करत असतो. परंतु तो लिहिताना सुद्धा पहा दिन आणि दिन कसा लिहिला गेला आहे हे सुद्धा तिथे महत्वाचं आहे पहा. त्याला पहिली वेलांटी असेल तर तो दिन म्हणजे दिवस होतो, पण त्याच त्याला जर दुसरी वेलांटी दिली तर त्याचा काय अर्थ होतो, दिन म्हणजे दुबळा असा अर्थ होत असतो किंवा गरीब अशा अर्थाने होत असतो. म्हणजे हे सुद्धा इथे महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण वाचन लेखन या क्रिया करतो तेव्हा काय होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्याचबरोबर शब्दांचं हे सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीचा वापर कशा पद्धतीने करायचा किंवा कशा पद्धतीने झालेला आहे हे समजणं किंवा त्याचं ज्ञान असणं प्रत्येकाला गरजेचं आहे पहा. म्हणून शब्दशक्तीची गरज बघा आता कुठे कुठे ती गरज आपल्याला त्या ठिकाणी असते, तर एक म्हणजे ललित वाङ्मय अनुभवाचे दर्शन घडवण्यासाठी. आता वाङ्मयाचे प्रकार आपण कालच्या भागामध्ये पाहिलेले आहेत, त्यामध्ये ललित वाङ्मय आणि ललितेतर वाङ्मय असे दोन प्रकार पाहिले. ललित वाङ्मय जे असतं ते कसं असतं, त्याच्यामध्ये कथा कादंबऱ्या कविता नाटक वगैरे सारखे प्रकार येतात. आणि ललितेतर मध्ये काय पाहतो आपण, ज्ञान देणारं किंवा संशोधनपर जसं इथे मग फिजिक्स केमिस्ट्री असेल काही इतर विषय असतील, इतिहास भूगोल असेल, ते कसं आहे ललितेतर म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान आणि माहिती दिली जाते. पण ललित वाङ्मयामध्ये कसं असतं, त्या ठिकाणी कथा कादंबऱ्या काव्य हे लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये साहजिकच भाषेचा अधिक सौंदर्यपूर्ण वापर केला जातो. आणि म्हणून मग अशा वेळी त्या ठिकाणी ह्या शब्दशक्तीची गरज ही कुठे आपल्याला पडते तर ललित वाङ्मयाच्या लिखाणामध्ये किंवा वाचनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पडत असते. एखादा लेखक लिहित असताना कसा अधिक चांगल्या प्रकारे सौंदर्यपूर्ण भाषेचा वापर करतो त्याच्यावरती ते वाङ्मय आहे ते अधिकाधिक त्या ठिकाणी आकर्षक होत असतं. म्हणून त्याची गरज कुठे असते, ललित वाङ्मयामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते.
त्यानंतर दुसरी गरज आहे ती म्हणजे शब्दाचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखाचा शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवीचा लेखकाचा अनुभव सांगण्यासाठी असतं. आता या ठिकाणी शब्दकोशामधला अर्थ जरी आपण प्रमाण धरला मांडला तरी सुद्धा जेव्हा ललित लेखाचा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी फक्त त्याचा ज्ञान देण्याचा अर्थ नसतो, तर कवीचे जे अनुभव आहेत त्याच्यामध्ये त्याने काय जे पाहिलेलं आहे ते जे व्यक्त करत असतो ते या ठिकाणी आपल्याला त्याच्या माध्यमातून समजत असतं पहा. त्यानंतर तिसरी जी गरज आहे ती म्हणजे लेखक कवी यांना शब्दाच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी पहा, शब्दाच्या पलीकडले म्हणजे शब्दाचा जो मूळ अर्थ आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा दुसरा किंवा त्याच्या अधिक अर्थ व्यक्त करण्याची गरज कोणाला असते? कवीला त्या ठिकाणी असते पहा. कवी असेल किंवा लेखक असेल, म्हणून मग या ठिकाणी त्या शब्दशक्तीची गरज त्या कवी आणि लेखक यांना मोठ्या प्रमाणामध्ये पडत असते. त्यानंतर चौथी गरज आहे ती म्हणजे मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी. म्हणजे मूळ भावार्थ आहे, मूळ त्याचा अर्थ आहे त्याच्याशी संलग्न म्हणजे समांतर असणारा अर्थ व्यक्त करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी शब्दशक्तीची गरज असते. त्यानंतर लेखकाच्या व कवीच्या भाव छटा व्यक्त करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी शब्दशक्तीचा वापर केला जातो किंवा शब्दशक्तीची गरज असते. लेखक आणि कवी यांच्या भावछटा म्हणजे त्यांचे जे भावभावना आहेत ते व्यक्त करत असताना त्याचे वेगवेगळे पदर आपल्या समोर उलगडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी शब्दशक्तीची गरज असते. त्यानंतर सहावी गरज सांगितलेली आहे त्यामध्ये पहा, काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता अधिक परिणामकारकता साधण्यासाठी. म्हणजे जी सूचकता दिलेली आहे त्याचा अधिक परिणामकारक वापर करण्यासाठी काव्यामध्ये व्यंगार्थाचा वापर केला जातो किंवा व्यंजना ही जी शक्ती आहे तिचा वापर काव्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला लक्षात येतो पहा. आता हे तुम्हाला असं लक्षात येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काही उदाहरणच या ठिकाणी पाहावी लागतील, त्याच्यावरून ते अधिक स्पष्ट होईल किंवा अधिक तुमच्या लक्षात येईल पहा. आता पहा या ठिकाणी कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये एकच वाक्य वेगवेगळ्या अर्थाने कशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा वापर होतो किंवा शब्दशक्तीचा वापर करून ते कशा पद्धतीने व्यक्त करता येतं हे इथे दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता पहिलं आहे अभिधा. अभिधामध्ये पहिलं वाक्य दिलेलं आहे पहा, राम एक राजा होता. आता अभिधा म्हटलं की तुमच्या नजरेसमोर काय आलं पाहिजे, तर त्याचा जो शब्दशः अर्थ आहे राजा म्हणजे एखादं राज्य चालवणारा असा. तुम्ही राजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तो राज्य चालवणारा एखादा व्यक्ती असं शब्दशः त्या ठिकाणी येणार आहे की नाही. राजा म्हटलं की दुसरा असा वेगळा काही अर्थ इथे येणार नाहीये, तो प्राणी पक्षी असं काही येणार नाहीये की नाही. म्हणजे या ठिकाणी राजा म्हणजे राज्य चालवणारा अशा अर्थानेच तो शब्द आपल्या समोर येतो, तेव्हा त्याला आपण काय तिथे म्हणणार आहे, अभिधा म्हणणार आहे पहा. आता तेच पहा दुसरं आता काय आहे ते, आता इथे राम हा शब्द होता, राम राजा होता. आता हा राम हा शब्द आहे दुसऱ्या वाक्यामध्ये किंवा लक्षणामध्ये त्याचा वापर कसा केलेला आहे पहा, यात काही राम नाही. मूळ शब्द काय आहे, राम. यात काही राम नाही म्हणजे काय, आता इथे आपण यात राम नाही म्हणजे त्यातला राम कुठेतरी निघून गेला वगैरे असं काय वापरतो का, नाही. तर याचा अर्थ काय, तिथे आपण दुसरा अर्थ घेतो की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही किंवा अर्थ नाही. हा आता रामच राहिला नाही आपण म्हणतो, म्हणजे काय, राम कुठे निघून गेला का, राम नावाची व्यक्ती कुठे गेली का, नाही. त्याचा अर्थ काय होतो, तर या गोष्टीमध्ये काही अर्थच राहिलेला नाही किंवा हे सगळं निरर्थक आहे अशा अर्थाने आपण जेव्हा त्याचा वापर करतो त्या शब्दाचा तेव्हा तिथे काय होतं, लक्षण असते पहा किंवा लक्षण ही शब्दशक्ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचं आहे ते व्यंजन. आता तिथे रामाचा वापर कसा केलाय पहा, राम शब्दाचा, त्याने राम म्हटले. आता इथे त्याने राम म्हटल्याचा काय अर्थ होतो, त्याने राम म्हटले म्हणजे राम शब्द उच्चारला का, त्याने नाही. त्याने राम म्हटले म्हणजे तो मृत्यू पावला किंवा त्याचा मृत्यू झाला अशा अर्थाने या ठिकाणी आपण हा शब्द वापरतो. बघा दोन्ही तिन्ही मध्ये तिथे शब्दांचे बदल कसे होत गेलेले आहेत आणि त्याच्यानुसार अर्थ कसा बदललेला आहे हे आपल्या लक्षात येईल पहा. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, तलावात भरपूर पाणी आहे. आता अभिधा म्हटल्यानंतर इथे काय, तलावात पाणी आहे म्हणजे पाणी ही द्रव पदार्थ काहीतरी लगेच नजरेसमोर येणार आहे आपल्या, म्हणजे काही तिथे वेगळं असं सांगायची गरज नाहीये. जे शब्दशः किंवा रूढ अर्थाने जो आहे अर्थ तोच लक्षात येईल. त्यानंतर दुसरं पहा, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. आता डोळ्यातील पाणी आटणे म्हणजे खरंच काही डोळ्यातील पाणी आटले असं काही आहे का, तिथे डोळ्यात पाणी वगैरे
साठवून ठेवलेला आहे का असं नाहीये. तर इथे त्याचा अर्थ काय होतो, तर त्याच्यात ते दुःख आहे ते पूर्ण संपून गेलेलं आहे. म्हणजे आता दुःख व्यक्त करायलाच त्या ठिकाणी अश्रू शिल्लक नाहीयेत. डोळ्यातील पाणी आटणं म्हणजे ते डोळ्यातील अश्रू सुद्धा संपून गेलेले आहेत. म्हणजे त्याचं दुःख आहे ते सुद्धा दुःखाच्या पलीकडे सगळं गेलेलं आहे. असा अर्थ जेव्हा व्यक्त केला जातो तेव्हा तिथे पाण्याचा अर्थ कशा प्रकारे व्यक्त केलाय ते तुमच्या लक्षात येईल का? त्यानंतर तिसऱ्या व्यंजनामध्ये आता इथे कसं म्हटलंय पहा, लात मारेल तिथे पाणी काढेल. लात मारली की तिथे पाणी निघणार आहे का? नाही. पण ही एक म्हण आहे पहा, लात मारेल तिथे पाणी काढेल म्हणजे अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करेल. हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे व्यंजनामध्ये अर्थ कसा बदललेला आहे पहा पाणी या शब्दाचा, तर जे अशक्य गोष्ट आहे ते शक्य करेल हा त्या शब्दाचा अर्थ तिथे झालेला आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल पहा. तिसरा शब्द आहे तिसरं वाक्य आहे, ती वाट डोंगर गावची आहे. म्हणजे काय, डोंगर गावची किंवा डोंगर गावाला जाण्याची वाट आहे, सरळ सरळ आपल्या लक्षात येतं. तिथे काय फारसं डोकं लावायची गरज नाहीये. दुसरं वाक्य बघा, त्यावेळी माझी वाट लागली. आता पहा, माझी वाट लागली म्हणजे काय, माझा रस्ता कुठे गेला का वगैरे असं आहे का? नाही. तर इथे वाट लागली म्हणजे काय, बऱ्याच वेळा आपण हा शब्द वापरतो. माझी वाट लागली म्हणजे माझं नुकसान झालं वगैरे अशा अर्थाने आपण हा वापरत असतो शब्द इथे. म्हणजे वाट लागली याचा अर्थ काय झाला, नुकसान झालं. म्हणजे इथे डोंगरगावची वाट आणि इथे वाट लागणे याच्यामध्ये अर्थामध्ये कितीतरी भिन्नता आपल्याला पाहायला मिळते पहा. त्यानंतर तिसरं काय आहे, आपणच आपली वाट निर्माण करावी. बघा, म्हणजे आपणच रस्ता तयार करायचा आहे का? नाही. म्हणजे ते आपला मार्ग आपणच शोधावा, कोणी आपल्याला मदत करायला येणार नाही. हा तिसरा अर्थ याच्यातून प्रकट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपला मार्ग आहे, आपला रस्ता आहे, आपणच निर्माण करावा. म्हणजेच आपण आपले मार्ग शोधावेत, आपणच आपल्या त्या ठिकाणी आपली दिशा आहे, आपल्या योग्य दिशेने आपण गेलं पाहिजे असा अर्थ त्याच्यातून प्रकट होत असतो पहा. त्यानंतर चौथं वाक्य आहे, बांगड्या रंगीत असतात. बघा, आता बांगड्या म्हटलं की बांगड्या हातामध्ये घालायची गोल काहीतरी वस्तू हे लगेच नजरेसमोर येईल. तुमच्या एखाद्या स्त्रीचा हात समोर नजरेसमोर येईल, तिच्या हातातल्या बांगड्या लक्षात येतील. म्हणजे इथे काय वेगळा अर्थ आपल्याला सांगायची गरज आहे का? नाही. मग इथे जो बांगड्याचा अर्थ काय आहे तो वाच्यार्थ आहे, म्हणून तो अभिता झाला. आता दुसरं पहा, लक्षणामध्ये काय म्हटलेलं आहे, दुसरं वाक्य आहे ते म्हणजे पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. आता पाणीपतचं जे युद्ध झालं तिथे 1.25 लाख बांगडी फुटली. म्हणजे कुणी नेऊन तिथे बांगड्या फोडल्या का? नाही. मग याचा इथे अर्थ काय होतो, तर 1.25 लाख जे सैनिक आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या पत्नी किंवा त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या काय झालेल्या आहेत, विधवा झाल्या. आपल्याकडे पहा, एखादी स्त्री विधवा झाली, तिच्या पतीचं निधन झाले की तिची बांगडी वगैरे फोडली तर तिथे एक रूढीचा भाग आहे, तर त्या अर्थाने ते वापरलेलं आहे. पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे पाणीपतावर 1.25 लाख सैनिक मृत्युमुखी पडले, त्यामुळे त्या 1.25 लाख किंवा तेवढ्या स्त्रिया आहेत त्या काय झाल्या, विधवा झाल्या असा अर्थ या ठिकाणी व्यक्त होतोय पहा. म्हणजे इथे बांगड्याचा पहिल्या वाक्यामध्ये बांगड्याचा अर्थ आणि दुसऱ्या वाक्यामध्ये किती फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं वाक्य बघा, अखेर येथे निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. आता कंकण म्हणजे सुद्धा बांगडी, पण इथे काय अर्थ होतो, अखेर येथे निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. म्हणजे शेवटी निरोप घेऊन निवांत मार्गात एक पोकळी अशी येते असा अर्थ इथे व्यक्त झालेला आहे पहा. त्यानंतर 5वं वाक्य बघा, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. आता इथे मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो म्हणजे सूर्यास्त झाल्याची ती वेळ वगैरे आपल्या नजरेसमोर येते. म्हणजे हा शब्दशः अर्थ इथे लक्षात येतो. दुसरं वाक्य पहा लक्षणामध्ये, सूर्य अस्ताला गेला. आता इथे सूर्य अस्ताला गेला म्हणजे शब्दशः विचारात घ्यायचं तर सूर्याचा अस्त झाला, सूर्य मावळला असं म्हणतो. पण इथे काय, सूर्य अस्ताला गेला म्हणजे तिथे असं एखादं वाक्य आपल्याला सांगता, इंग्रजांच्या राज्याचा सूर्य अस्ताला गेला असं जर आपण म्हटलं तर म्हणजे त्या देशातून इंग्रजांचं राज्य संपलं किंवा त्याचं अस्तित्व नष्ट झालं अशा अर्थाने या ठिकाणी याचा वापर केलेला आहे. म्हणजे नष्ट होणं अशा अर्थाने आपण हे इथे घ्यायचं आहे पहा. त्यानंतर व्यंजनामध्ये तेच कसं आलेलं आहे पहा, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे काय, त्याच्या जीवनामध्ये काही ज्या घटना होत्या त्या नष्ट झालेल्या आहेत, म्हणून काय म्हटलेलं आहे, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. म्हणजे तिन्ही ठिकाणी कसा फरक झालेला आहे आपल्या लक्षात येतं. आता कृती बघूया म्हणजे अधिक आपल्या लक्षात येईल पहा. आता इथे काय म्हटलेलं आहे पहा, पहिला आहे तो म्हणजे सूचनेनुसार सोडवा. त्यामध्ये एक वाक्य दिलेलं आहे, मी 20 खांडेकर वाचले, या वाक्यातील लक्षार्थ ओळखा.
पहा, मी वि.स. खांडेकर वाचले. आता वि.स. खांडेकर वाचले म्हणजे वि.स. खांडेकर या लेखकांना वाचलं का आपण तिथे? नाही. तर याचा अर्थ कुठला होतो? 3 दिलेले आहेत पहा. मी वि.स. खांडेकर यांना पाहिलं किंवा मी वि.स. खांडेकर यांच्याशी बोललो किंवा मी वि.स. खांडेकर यांचे साहित्य वाचले. बघा, आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय येईल इथे? तर मी वि.स. खांडेकर यांचे साहित्य वाचले. हा लक्षार्थ या ठिकाणी येणार आहे. म्हणजे ई हेच बरोबर येईल उत्तर. त्यानंतर दुसरं आहे, मूळ शब्दशक्ती किती आहेत किंवा टिंबटिंब आहेत? मूळ शब्दशक्ती या 3 आहेत पहा, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. हे सांगता येईल तुम्हाला. त्यानंतर निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. त्या कावळ्यांची कावकाव सुरू होते म्हणजे कावळे ओरडायला लागतात. मग निवडणुका आल्यावर कावळे ओरडायला लागतात का? नाही. त्या ठिकाणी याचा अर्थ काय आहे की निवडणुका आल्या की जे प्रचार करणारे लोक आहेत त्यांची गडबड, गोंधळ किंवा बडबड सुरू होते, अशा अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून इथे काय येईल याचा अर्थ किंवा कुठली शब्दशक्ती येईल? तर व्यंजना ही शब्दशक्ती या ठिकाणी असलेली पाहायला मिळेल आपल्याला. त्यानंतर चौथा आहे, आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे. या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ सांगा पहा. आता इथे कोणता लक्षार्थ, कुठला अर्थ आपल्याला प्रतीत होतोय पहा? अवतीभोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूर राहावे. म्हणजे आपण काही जंगलामध्ये राहतो आहोत का? आपल्या अवतीभोवती कोल्हे आहेत का? नाही. याचा अर्थ इथे काय होतो? तर कोल्ह्याच्या प्रवृत्तीची माणसे किंवा लांडग्याच्या वृत्तीची माणसं, ज्याला आपण धूर्त म्हणतो, अशी माणसं. म्हणजे ते जंगलातील धूर्त प्राणी येणार नाहीये, तर मळ्यातील मका खाणारा प्राणी येणार नाही. तर काय उत्तर येईल? धूर्त वृत्ती किंवा धूर्त माणसे हे याचं उत्तर येईल पहा. त्यानंतर 5वा आहे, घरावरून मिरवणूक गेली. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा पहा. आता घरावरून मिरवणूक गेली म्हणजे मिरवणूक घराच्या वरच्या छतावरून गेली का? नाही. ज्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा आहे का आपल्याला? नाही. म्हणजे अभिधा असणार नाही इथे. मग काय असेल इथे? तर या ठिकाणी लक्षणा हा अर्थ असणार आहे पहा. त्यानंतर पुढचं वाक्य आहे ते म्हणजे समाजातील असले साप खेचलेच पाहिजेत. बघा, समाजातील असले साप खेचलेच पाहिजेत. आता साप म्हणजे ते आपल्याला वाक्य जर वाचल्यानंतर साप हा प्राणी, सरपटणारा प्राणी, असं त्याचा अर्थ लक्षात येतो का? नाही. तर इथे सापासारखी वृत्ती असणारे किंवा काय त्याला म्हणता येईल, सापाची वृत्ती म्हणजे कशी? अगदी सापाला दूध पाजलं तरी तो उलटणारच. म्हणजे त्याला शब्द असं सांगता येईल की वाईट वृत्तीचे किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक, म्हणजे समाजामध्ये जे वाईट वृत्तीचे लोक आहेत, सापासारख्या वृत्तीचे लोक आहेत, त्यांना ठेचलंच पाहिजे, असा याचा अर्थ आहे. म्हणजे इथे काय होणार आहे पहा, तर त्याचं व्यंजना हे ही शब्दशक्ती होणार आहे पहा.